मार्गदर्शन आपल्या गावासाठी त्यांनी मात्र क्रिकेटच्या निमित्ताने दिले गेले। सकाळपासून सकाळच्या सत्रापासून आपण संदीप सर आमचे सँडी सर असतील आता आतमध्ये मैदानाच्या गेलेत, त्यांचंही कौतुक करावं लागेल, त्यांचंही मोठं योगदान राहिले गेले। आज गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमचे संदीप पाटील हे आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचंही करूया मनापासून आभार। मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल। 10 बॉलमध्ये 21 धावांची बहादर खेळी आणि 2 विकेट प्राप्त करणारे अक्षय आणि त्यांना सामनावीराचा पुरस्कार मात्र दिला जातोय। विजयजी माने साहेबांच्या शुभ हस्ते या सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय। धन्यवाद साहेब, आपण ही या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित झालात। जाऊया मॅच कडे आणि ही मॅच तेवढीच चांगली असेल। अमर मराठे हा खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। अनेक फॅन फॉलोअर या खेळाडूचे आहेत। या खेळाडूला पाहण्यासाठी अनेक जण मैदानाच्या आतमध्ये येत असतात, परंतु या बॉलवरती पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली, फलंदाज बाद होत आहेत। विजय आणि बॅक टू द आउट। अमर मराठे थोडेसे नाराज आहेत, त्यांना माहिती होता फटका थोडासा फसलाय, ताकद थोडीशी कमी पडली आणि त्याच्यानंतर मात्र महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत। मांगरूळ एक्सप्रेस म्हणून सातत्याने ओळख राहिली गेली गोलंदाज सचिन म्हस्के 32 क्रिकेटमध्ये या नावाची डंका पेटताना सातत्याने पाहायला गेलाय। मुंबई पोलीस मध्ये ज्या प्रकारे मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय, एक चांगला कार्यदक्ष अधिकारी म्हणून सातत्याने यांची नावाची चर्चा राहिली गेली। तेच गोलंदाजी मार्कवरती आणि आपल्या नावाचा परिचय देत असताना एन्काउंटर केलाय पहिल्याच बॉलवरती फलंदाजांचा। हाय बॉल चांगला कलात्मक पद्धतीने आपली नोकरी आपल्या देशसेवा प्राप्त करत असताना पार करत असताना क्रिकेटवरचा प्रेम, सातत्याने गावावरचा प्रेम सचिन म्हस्के यांचं पाहिलं गेलंय आणि प्रत्येक वेळी ते मैदानामध्ये पोहोचत असतात आणि ती गोलंदाजी करताना आपण पाहतो इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली, परंतु या हाई बॉल फसलाय, परंतु इथे या बॉलवरती चांगलं टायमिंग केलंय आणि पहिला बॉल डॉट गेल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती नजर जमून आणली आणि बॉलला फेकून दिलंय। दीपक या मात्र फलंदाजाने सीमारेषा पार आला हा षटकार उचलत असतात आणि ती गोलंदाजी करताना आपण पाहतो इथे चांगली गोलंदाजी। 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलमध्ये 6 धावा आल्यात। इथे चांगली गोलंदाजी प्राप्त करत असताना इथे मात्र पाहायला गेलं तर सचिन म्हस्के आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या बॉलवरती थोडासा खराब बॉल त्याचा समाचार घेतलाय। लोअर फुल टॉस बॉल चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला। त्याच्यानंतर मात्र इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली आहे, बॅकअप आहे तिथे, हे चांगलं आहे। गोलंदाज ज्यावेळी स्वतःच्या फलतरूमध्ये मागे जातात त्याच्यानंतर बॅकअप येणं महत्त्वपूर्ण असतं। अभिजित इथे आले, अभिजित यांचं कौतुक करावं लागेल, कारण बराच वेळा असे बॅकअप येत असताना थोडेसे मात्र आपण या क्रिकेटमध्ये कमी पाहतो आणि असं करणं गरजेचं आहे। मग तुम्ही यष्टिरक्षक असेल, गोलंदाज असतील, त्याच्या मागे येणं बॉल इथे खूप गरजेचं आहे। हा बॉल चांगला आहे। अमर मराठे हे नाव का सातत्याने चर्चेत राहतो ना, त्याचं उत्तम उदाहरण या पावसाळी रबर बॉल मध्ये थोडासा गरमाहट निर्माण करणारा अमर मराठे ब्रँडेड हा येतोय षटकार। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन म्हस्के मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5000 रुपयाचं आपल्याला इथे मात्र योगदान देण्यात आलेलं आहे। त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करू। ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असताना आपण पाहायला गेलं तर आणि क्रिकेटवरचं प्रेम सचिन म्हस्के सरांचं पाहिलं गेलं, त्यांचंही मनापासून आभार। परंतु या षटकामध्ये एकूण धावा खर्च झाल्यात सचिन म्हस्के यांच्या 14 धावा। चांगली गोलंदाजी म्हणता येईल रबर बॉल मध्ये, कारण रबर बॉल मध्ये सातत्याने गोलंदाजांना टार्गेट केलं जातं फलंदाजांकडून। अमर मराठे असतानाही मात्र इथून 14 धावा आल्या आहेत। पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली, त्याच्यानंतर मात्र षटकारही आला आणि एकूण हा पहिला षटक समाप्त होतोय 14 धावांवरती। आणखी एक ताकदवान पहा, नाईस साऊंड सारेगामापा धनिसा
अमर मराठे अलाप घेत बॉलला फेकून देत आहेत सीमारेषा पार. आणखी एक अमर मराठे ब्रँडेड हा येतोय षटकार. कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे गावाच्या नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळते. रबर बॉलचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळते. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस. अमर मराठे यांना बीट केलंय गोलंदाज. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करत असताना अभिला पाहतो इथे आणि डिक्लेअर एक धाव येईल मात्र इथे अभियांचं कौतुक करावं लागेल. इथे अमर मराठे यांना लगातारचे 2 बॉल इथे मात्र बीट केलेत. हा करा बॉल त्याच्यावरती समाचार घेतला जाईल. अमर मराठे यांना तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाहीयेत. मागचे 2 बॉल चांगले हाताले गेले होते परंतु हा बॉल सांगतायत इथे अभि की बॉल हातामधून स्किड झालाय आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्यावरती घेतलाय समाचार अमर मराठे यांनी आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. आला हा शानदार रुबाबदार षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. अमर मराठे यांच्या समोर अमर मराठे ग्रामीण क्रिकेट खेळत असतानाही पाहायला गेलंय. अगदी व्यवसाय क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूंना आपल्या नावाचा डंका पेटवलाय. या नावाची चर्चा सातत्याने राहिली गेली. अमर मराठे हे मोठं नाव 32 क्रिकेटमधील सांगली जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ऑल इज वेल खेळणारा हा खेळाडू नाव आहे अमर मराठे. परंतु तेवढाच ताकदवान गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी आवडले असले एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अभि या गोलंदाजासाठी, कारण अमर मराठे यांना लगातारचे 3 बॉल केले तिथे बीट. मोठे फलंदाज असताना तुमचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ठासून भरला पाहिजे आणि तोच आत्मविश्वास ठासून भरला पाहिजे. आणखी एक चांगला बॉल हाताला गेलाय. कौतुक करावं लागेल अभि या गोलंदाजांचा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. एक बॉल खराब पडला होता आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याची क्षमता काय असतो त्याचं उत्तम उदाहरण इथे साकारलंय अभि या गोलंदाजाने. षटक क्रमांक इथून समाप्त झालंय. दुसरं 2 षटकांच्या खेळीनंतर 29वा धावफलकावरती आणि या षटकामध्ये धावा आल्यात 15 धावा आल्यात आणि कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 14 धावा माफी असावी आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्यात त्या 15 धावा. पाहायला गेलं तर अभियांचं कौतुक करावं लागेल कारण अमर मराठे या षटकातील बहुतेक बॉल खेळलेत आणि त्याच्यानंतरही मात्र या धावा कमी येताना पाहायला मिळाल्या. हाच तर क्रिकेट आहे. तुमच्या समोर किती मोठं आव्हान आहे ते माहिती नाही आहे, कारण जंगलात पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टी जंगलात आपण पाहायला गेलं तर मोठे प्राणी असतात ते राजे नसतात. हत्ती ही मोठा प्राणी आहे, वजनदार प्राणी आहे, परंतु वाघ हा मात्र त्या जंगलाचा राजा असतो. आणि आता इथून दाखवत असताना अभिने दाखवलंय अमर मराठे 32 क्रिकेटचा राजा असला तरी मी सुद्धा चिता आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण साकारताना पाहायला गेलं या मागच्या षटकामध्ये. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय अंतिम षटकासाठी. अमित हे गोलंदाज आलेत, नन्ना मुन्ना गोलंदाज, पर्सनॅलिटी चांगली आहे, चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली गेली. अमित यांना पाहतोय. हा बॉल चांगला गॅप शोधून काढली. इथे मात्र पाहायला गेलं तर भन्नाट वेगानं सुसाट वेगानं बॉल निघालाय अमर मराठे यांच्या बॅटमधून. लॉंग ऑफ कव्हर करत असताना हा परफेक्ट शॉट सिलेक्शन ऑफ ड्राईव्ह चौकार. अमित यांना पाहतोय. चांगला गॅप शोधून काढली. इथे मात्र पाहायला गेलं तर भन्नाट वेगानं सुसाट वेगानं हा बॉल चांगला. आणखी एक पाहायला गेला तर ओहो इथे अमित आपले हे गोलंदाजीची चुणूक दाखवत असताना एक धाव जरूर येईल इथे, परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजांचंही. अंतिम षटकामध्ये एक धाव घेतली होती अभि यांच्या शेवटच्या बॉलवरती की जेणेकरून अमर मराठे आपल्याकडे स्ट्राईक राहील असे या दृष्टिकोनातून हा फटका चांगला आहे. अभि आहे डाऊन द बॉल. ओहो
परंतु इथून हा झेल सोडला गेलाय. एक धाव तर पूर्ण झाली आहे जरूर तिथे. थ्रोही चांगला होता अभियानचा, कारण अमर मराठे ज्या एंड धावत होते त्याच एंडला थ्रो केला होता. अमर मराठे यांना टार्गेट केला जातोय, परंतु इथून हा चांगला प्रयत्न अमित यांचा पाहायला गेला. चांगली गोलंदाजी करत असताना आपला नावाचा बोलबाला अमित ही गोलंदाज करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अमित बोरगे, अमीर मराठे, अमर मराठे यांच्या विरोधामध्ये आता मात्र ते ब्लॉक होलचा बॉल थोडासा मात्र यॉर्कर चुकलाय. त्याचा परिपूर्ण फायदा अमर मराठे उचलत असताना पाहायला मिळत आहेत आणि बॉलला फेकून दिले. सीमारेषा पार आलाय षटकार. या 6 धावेनं धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा. 42 धावा. अमर मराठे यांची लगेच नजर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हेच तर कॅल्क्युलेशन असं, याला सर क्रिकेटर म्हणतात. हा बॉल चांगला आहे. अमित बोरगे आपल्या नावाचा डंका पेटवताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथून आली नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती आली विकेट आणि इथून धावफलक खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचं मराठेवाडी बॅटिंग करत असताना बनवते आहेत 42 धावा. म्हणजे मागच्या मॅच मधील ते टोटल स्कोर होता 42, तोच आत्ता झालेला आहे आणि आता विजयासाठी 43 धावांची गरज असणार आहे ती टीम मांगरूळ टीमला. चला टॉस साठी इथे लगेच यायचं आहे. शिरसाटवाडी आणि चव्हाणवाडी. शिरसाटवाडी आणि चव्हाणवाडी दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच या. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. मांगरूळ आणि मराठेवाडी ह्या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. मराठेवाडीनं बॅटिंग केली, 42 धावा धावफलकावरती बनवल्या 3 षटकांमध्ये. आता 3 षटकांमध्ये 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत मांगरूळ टीमला 43 धावा. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षणासाठी आपणही लगेच मैदानामध्ये जा. नंतर त्यानंतर टॉससाठी लगेच मैदानामध्ये यायचं आहे. शिरसाटवाडी आणि चव्हाणवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच टॉससाठी या. आनंदा सर यांच्या शुभ हस्ते टॉस इथे मात्र घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, शिरसटवाडी आणि चव्हाणवाडी. टेल चॉईस केलाय, काटा चॉईस केलाय आणि टॉस इथे जिंकलाय. शिरसटवाडी आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे आणि फलंदाजी करावी लागेल चव्हाणवाडी टीमला. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला भरपूर सारे मॅचेस आजच्या दिवसामध्ये उरकायचे आहेत. जर फायनल तुम्हाला 3 षटकांची खेळायची असेल तर वेळ आत्तापासूनच तुम्हाला वाचवायचा आहे.
पहिला बॉल भन्नाट वेग 43 धावा डिफेन्स करायचे आहेत. राहुल आहेत ऑन स्ट्राईक आणि अभिला पाहतोय ते नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क वरती ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे अमर मराठे. अप्रॅकर बॉल चांगला बॉल. पहिला बॉल थोडासा फ्लॅटेड अगदी स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळालं. त्याच्यानंतर थोडंसं बॅकफुट बॉलला पाहायला मिळालं. ही गोलंदाजीची कलात्मकता सातत्याने पाहिली गेली. अमर मराठे फलंदाजी अगदी पाहायला गेलं तर 2024-25 अमर मराठे यांच्यासाठी चांगलं राहिले गेले नाही सीझन, परंतु गोलंदाजीसाठी आपल्या नावाचा डंका पेटवलाय. हा वाईट बॉल थोडासा मात्र बाहेर जाणारा बॉल. पंचांचा निर्णय योग्य तिथे मात्र पाहायला मिळते. अभिजित सर आपल्याला पाहायला मिळतात आणि गणेश सर हे दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक निर्णय योग्य आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळालं. पंचांना स्किड झालंय की काय असं काहीसं चित्र इथे आम्हाला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केले. खराब थ्रो. बॅकअप थोडासा मात्र इथून पाहायला मिळालं. अमर मराठे थोडेसे शांत पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र बघता बघता ही दुसरी ही धाव यांना माहिती आहे. राहुल आणि अभि या दोन्ही फलंदाजांना एक एक धाव किती महत्वपूर्ण आहे त्याचं उत्तम उदाहरण. मिड विकेट दिशेने मात्र हा झोनला मात्र इथून कव्हर करत असताना क्षेत्ररक्षक आहेत मात्र शॉट मध्ये आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय. या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 धावा 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अमर मराठे एक महत्वपूर्ण गोलंदाज. मराठेवाडी आणि मराठेवाडी म्हटल्यानंतर सातत्याने अमर मराठे हे नाव घेतलं जातं. मग तुम्ही नवी मुंबईमध्ये ही नावाचा डंका पेटताना पाहायला मिळालं. अगदी कमी वेळामध्ये आपण पाहायला गेलात तर या नावाची चर्चा झाली. परंतु हा वाईट बॉल हातलत असताना पाहायला मिळत आहेत. +1 म्हणजे 2 धावा एकूण या बॉलवरती येताना पाहायला मिळतील आणि धावफलकावरती 7 धावा लागल्या जातात. तुम्हाला बनवायच्या 43 धावा. ओ हो नाईस साउंड. काय कलात्मक पद्धतीने नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप अभिजित करत असताना पाहायला मिळत आहेत. अभि यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय शानदार रुबाबदार क्लासिकल क्लास 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 षटकार. या षटकारानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर वाव असं एकच आवाज प्रत्येकाच्या मुखातून आलं आणि धावफलकावरती धावा आल्यात 13 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न अगोदरच ओळखलं होतं अमर मराठे यांनी आणि डॉट बॉल आलाय शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आल्या धावा 13. आता उर्वरित बॉल असणार आहे ते 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 30 धावा. मागच्या मॅच मधील समीकरण डिक टू डिक तसं चालू आहे. कॉपी पेस्ट मॅच. केंद्रेवाडी आणि वाघमारेवाडी जशी मॅच झाली होती तोच धावफलक 43 धावांची गरज होती विजयासाठी केंद्रेवाडी या टीमला. त्या मात्र बनवल्या गेल्या होत्या. आता इथून मांगरूळ आणि मराठेवाडी आता 12 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत मांगरूळ टीमला. मराठेवाडी या टीमच्या विरोधामध्ये शंकर मराठे गोलंदाजी मार्कवरती आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात येते बॅकवर्ड डिझनमध्ये बॉलला डीप मध्ये ढकलून दिले. एकच धाव मात्र घेतली जातोय. अभि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. त्यांना माहिती आहे मोठे फटके खेळू शकतोय गोलंदाजांना टार्गेट बनवू शकतोय. त्यासाठी ही मात्र धावपळ धडपड इथे मात्र पाहायला मिळाली. परंतु इथून चांगली गोलंदाजी शंकर मराठे सातत्याने आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी मराठेवाडीसाठी करताना पाहायला मिळालेत. या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये बनवले जातील का? पाऊसही कदाचित येऊ शकेल असं वातावरण तयार झालंय इथे. परंतु वातावरण टाईट केलंय या बॉलवरती. अभि या मात्र फलंदाजाने नाव में दम है आग से नहीं बाई अभि के नाम से डर लगता है दाखवून देणारा हा येतोय अभि यांच्या बॅटमधून रुबाबदार षटकार. पाऊसही कदाचित येऊ शकेल असं पहिल्या आसपासची विशाल स्मृती चषक 2025 तुम्ही पाहताय. वाकुर्डे गावाची आन बान शान क्रिकेट दाखवणारी ही स्पर्धा. हा थोडासा उंच गेला होता जरूर क्षेत्ररक्षक इथे पोहोचले नाही आहेत. तोपर्यंत बघता बघता इथे मात्र 2 धावा पूर्णही केल्या जातात. चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. काय अष्टपैलू खेळाडू का म्हटलं जातं अभियाना
त्याचं उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. कारण आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली होती आणि आता फलंदाजी ही चांगली करतायत. म्हणजे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये इथे पाहायला गेलं तर चांगलं नाव आपल्या टीमसाठी योगदान देत असताना अभियाना पाहतोय. शंकर मराठे यांना काहीतरी कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. विकेट तुम्हाला प्राप्त करावी लागेल. जोडी जी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते ते तुम्हाला बाद करावी लागेल. हवेची झुळूक, वारा आलाय, वादळ आलाय, पाऊसही कधीही येऊ शकतोय. पाऊस जर आला तर फलंदाजांना थोडंसं मात्र इथे संधी निर्माण होईल जरूर. आतापर्यंत मात्र पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा 23 आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकर मराठे चांगली गोलंदाजी आता करताना पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट केला जाईल का? नाही आहे, कारण तिथे एकच एसटी आहे. रिस्क घेतली जात नाहीये इथून गोलंदाजांकडून. त्यांना माहिती आहे धावा अगदीच्याच कमी आहेत. आधी धावा वाचवायच्या आहेत आपल्याला, थ्रो करून इथून धावा अतिरिक्त खर्च करायचे नाही आहेत. कॅल्क्युलेशन प्रत्येक खेळाडू, उत्तम खेळाडूच्या डोक्यामध्ये चालू असतो आणि तेच शंकर मराठे यांच्या मात्र डोक्यामध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, लेफ्ट हँड राईटी असं ज्यावेळी कॉम्बिनेशन असतं त्यावेळी बराचसा इथून क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होत असताना आपण सातत्याने पाहायला गेले. हा बॉल चांगला आहे, ताकदीचा वापर आहे. अगदी फाईनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघालाय सीमारेषा पार. आणखी एक येतोय हा शानदार अभियानच्या बॅटमधून षटकार. डिक्लेअर झोनची लाईन चेक केलं जाईल. हा षटकार आहे की ओके, षटकार आहे. निर्णय आयोजकांकडून कळवण्यात आले. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा आणि आता विजयासाठी 6 बॉल आणि 13 धावांची गरज. सहा बॉल 13 मॅच बनली गेलेली आहे आणि कौतुक करावे लागेल. चांगली फलंदाजी केली आणि आमच्या अभिजित यांनीही चांगली कॉमेंट्री सकाळी केली, त्यांचंही कौतुक करावं लागेल. आता मात्र इथून स्ट्राईक इनला फलंदाज दीपक यांना पाहतोय. पहिलाच बॉल वाईट. तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही आहे. चर्चा करत होतो पावसाची सर, पावसाचं आगमन मैदानामध्ये कधीही होऊ शकतोय आणि आता इथे मात्र पावसाची सर आले आहेत. आता इथे मैदानावरील डबक्यांमध्ये पाऊस साचलं जाईल. आता इथून गोलंदाजी चांगली होईल का? फलंदाजी आता गोलंदाजांसाठी संधी निर्माण झाली आहे. उंच माझा झोका, बॉल हवेमध्ये आहे. मॅच बनेल का? नाही आहे. बॉल हवेतून मात्र इथून निसटलाय, हातातून निसटलाय. संधी आहे तिथे. यस, डेफिनेटली रनआउटची अंतिम मात्र प्राप्त केली आहे. 2 धावा पूर्ण केल्या होत्या आणि तिसऱ्या धावेला मात्र इथे फलंदाज बाद होत आहेत. आता इथून चला पंचांचे रेनकोट घेऊन जायचं लवकर जरा, कारण आज खूप मोठं योगदान त्यांचंही पाहायला मिळतं इथे. आणि 2 धावा इथे आल्यात. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा. आता विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. दोन धावा आल्यात आणि आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 10 धावा. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. पावसाची सरी आलेली आहे. संधी दोन्हीकडे आहे. मॅच बनेल का? मॅच बनवली जाईल का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंतिम षटकामध्ये दीपक यांना पाहतोय. स्ट्राईक इनला आतापर्यंत मॅच आपल्या बाजूने वळवलेले फलंदाज अभिला पाहतोय इथे. अभि आणि दीपक ही जोडी 2 गावांसाठी
लढताना पाहायला मिळेल. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल, परंतु डिक्लेअर जोड पंच कहत आहेत आणि एकच धाव येताना पाहायला मिळेल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावा. मैदानामध्ये वादळ वादळ आणि वादळ आणि फलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल. मॅच मध्ये वादळ येईल का, कारण 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. अमर मराठे मार्गदर्शन करत असताना गोलंदाजीसाठी दीपक यांना. आता दोन्ही फलंदाज आहेत इथे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत अभि. आता अभि यांच्यामधून आतापर्यंत चांगली फलंदाजी झाली आहे. अभि यांच्या बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत. बॉल फेस केलेत. 7 बॉल 22 धावा अभि यांच्या बॅटमधून आल्यात. मॅच विजय करून देतील का, की इथे दीप प्रज्वलित करून आपल्या मॅचला विजय करून देतील का. दीपक ऑन फायर. आतापर्यंत अनेक वेळा अंतिम षटक हाताळले आपल्या गावासाठी, मराठेवाडी टीमसाठी, परंतु इथून या 4 बॉलमध्ये तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत त्या 9 धावा आणि इथून चेस करायचे आहेत अभियाना 9 धावा. कोणता संघ जिंकेल. मराठेवाडी मांगरुळ ह्या 2 गावांचा युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. 4 बॉल आणि 9 धावांची गरज. मॅच ऑन. रबर बॉलचा थरार तुम्ही पाहताय. हा बॉल चांगला आहे, परंतु इथून अमर मराठे डायरेक्ट हिट करतील का. पंच कहतात इथे की धाव कंप्लीट की आउट. फलंदाज बाद युटी आउट. म्हणजे इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार आणि नवीन फलंदाजांकडे स्ट्राईकही राहणार. ओ हो मैदानामध्ये बरचसं काय घडलंय. अमर मराठे यांचं नेतृत्व कामी येतोय का, की अभि आपल्या नेतृत्वावरती ठाम राहतील आणि आपल्या मांगरुळ टीमला मात्र गावाला विजयी करून देतील. मराठेवाडी की मांगरुळ या 2 गावांमध्ये चांगला युद्ध. पाऊस आता थांबलाय. बघता बघता पाहिला गेला तर परत एकदा पावसाचा खेळ आणि पावसाळी खेळ असताना पावसाची सर हलकीशी येऊन गेली आहे आणि मैदानामध्ये ही मात्र इथून बघता बघता ओलचिंब करून गेले. चर्चा करायला लावली. आता येणारे बॉल असणार आहेत ते 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावांची. 3 बॉल आणि 9 धावा. स्वतः कर्णधार सचिन मस्के. मुंबई पोलीस दलामध्ये अनेक एन्काउंटर केलेत. गोलंदाजाचा एन्काउंटर करतील का, त्याची चर्चा नाही आहे. बॉल बघता गेला तर अवे फ्रॉम द बॉडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव आली 1. आता विजयासाठी 2 बॉल आणि 8 धावांची गरज. म्हणजे दोन्ही बॉल मध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. हो चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळते. भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काहीसा अंदाज चुकला अभियांचा. स्ट्राईक त्यांच्याकडे कमी प्रमाणामध्ये या षटकामध्ये पाहायला मिळाली, कारण या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर लगात विकेट गेला. चांगली गोलंदाजी झाली. दीपक यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला आहेत अभि. 2 बॉल 8. फटका खेचला इथे जरूर. जर या बॉलवरती एकच धाव आली तर इथे मात्र संकटामध्ये येईल, परंतु 2 धावा आल्यात. खराब क्षेत्ररक्षण. एकच धाव येणं गरजेचं होतं, कारण 1 धाव आली असती तर स्ट्राईक ही राहिली असती सचिन यांच्याकडे. आणि परंतु इथून आपण जर नजर बसली आहे ज्या प्रकारे आतापर्यंत खेळी केली अभियाने आणि त्यांच्याकडे स्ट्राईक केली, त्यांच्याकडे मोठा फटका खेळण्याची क्षमता आहे. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज. काय मॅच बनली गेली. कैलासवासी विशाल स्मृती चषक वाकुर्डे गावाचा क्रिकेटचं आयोजन आणि ज्या प्रकारे मात्र या आयोजनाची चर्चा होताना पाहायला मिळते, ही मॅच मात्र तशीच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूला मात्र क्रीडा रसिकांना नजर. 1 बॉल 6 धावा. हो दांडी केली गोल. दीपक यांनी मात्र आपल्या गावाचा डंका पेटवलाय आणि ज्या प्रकारे मात्र नावाचा डंका पेटवताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये तुम्हाला डिफेन्स करायच्या होत्या 13 धावा आणि त्या डिफेन्स केल्यात दीपक या गोलंदाजाने आणि आपल्या गावाला आपल्या संघाला विजयी करून दिलाय. संघ विजयी झालाय. मराठेवाडी मॅन ऑफ द मॅच. 13 धावांची गरज होती. फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट घेतल्यात. मॅन